नमस्कार. मी शर्मा साहेबांकडनं आलोय. ओह अच्छा. ते इथे नाहीयेत, त्यांनी हा बुके पाठवलाय. दॅट्स सो नाईस ऑफ हिम. तुम्ही आणि ही मुलंच तर आजचे प्रमुख पाहुणे आहेत. माझ्या आयुष्यातली शेवटची 23 मिनिटं, ही 23 मिनिटं संपली की मी खाली उडी मारणार आहे. तो बघ आपल्यासाठी जेवण बनवतोय. कोण आहेस तू? माझ्या जवळ येऊ नकोस हा, नाहीतर मी खाली उतर. मनोजने फसवलंय मला. मी त्याच्या बाळाची आई होणार आहे. तो आला नाही म्हणून खरंच मला जीव द्यावासा वाटला. अजूनही खोटच बोलतेस तू. तुला जीव द्यायचाच नव्हता. तुला जर खरंच जीव द्यायचा असता ना तर तू दचकलीच नसतीस. आणि आम्ही जेव्हा तुला धक्का दिला तेव्हा घाबरली बी नसती. आणि काय ग, तुला मनोजने फसवलंय? तू कशी फसलीस? त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून तू सुद्धा चूक केलीसच ना. जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला फसवतो ना तेव्हा ती फसवली जाणारी स्त्री सुद्धा तेवढीच जबाबदार असते. आणि काय गे, हे असं वागताना स्वतःच्या पोटातल्या बाळाचा विचारही नाही केलास. आणि इथे येऊन आमच्या सगळ्यांचा वेळ का वाया घालवलास? अगं आमचा नाही, पण निदान लहान मुलांचा तरी विचार करायचा होतास. हो नीरजा, अगं मीराला आणि मुलांना कळवायला हवं ना की प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. मी सांगून येते. आता झालाय ना प्रॉब्लेम सॉल्व. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. ए, तुला लाज नाही वाटत? तुला त्यांना चांगलं. हे बघे, मगापासून आम्हाला जे टेन्शन दिलंयस ना, तो मनस्ताप झालाय आम्हाला. त्याचं कारण कळायलाच हवं. या सगळ्या मागे नक्कीच तुझा काहीतरी हेतू असतो. बोल, का केलंस असं? नाही, बोल. मी जे सांगितलं तेच खरं होतं. हे बघे, मला अरे पाणी आणा. त्या मुलीला खाली आणलंय आणि ती सेफ आहे. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. तर मुलांनो, आता मस्तपैकी पार्टी एन्जॉय करायची. पण काही म्हणा, देवाचीच कृपा म्हणावी. तिने कसं ऐकलं तुमचं? आमचं कसलं ऐकते? अस्मिता मॅडम आल्या आहेत ना, त्यांनी समजवलंय तिला. अस्मिता ताई आली? कुठे आहे ती? खाली त्या मुलीला समजवतायत. त्यानंतर त्या तुम्हाला भेटतील. ठीक आहे? तिची शुद्ध गेली. डॉक्टरांकडे न्यावं लागेल ना. डिसूजा, या मुलीला आपल्या गाडीतून डॉक्टरांकडे घेऊन जा. येस सर. मला वाटतं ही सकाळपासून उपाशी असणार. हिने काही खाल्लं नसणार म्हणून हिला चक्कर आली असणार. आधी राग आला होता, पण आता काळजी वाटतीये. हो ना, प्रेग्नन्सीमुळे जास्त त्रास झाला असेल तिला. सुमित साहेब, पाहिजे तर मी नेतो हिला डॉक्टरकडे. हिला फक्त माझ्या कारमध्ये ठेवा. काय आधीच फंक्शन सुरू व्हायला उशीर झाला. हो चालेल ना. थँक्यू सो मच. डिसूजा, या मुलीला ह्यांच्या गाडीतून डॉक्टरांकडे घेऊन जा आणि आपण फंक्शन सुरू करूया. मुलंही खूप वाट बघत असतील. या सगळ्यांना गेस्ट रूम मध्ये घेऊन जा. ओके सर. हॅलो. हा डॉक्टर साहेब, कुंदन बोलतोय. हो, काय एका प्रेग्नंट मुलीला जरा घेऊन येतोय. तिने सकाळपासून काही खाल्लं नाही आणि जरा टेन्शन घेतल्यामुळे चक्कर आली तिला. हो, एका फंक्शनला आलो होतो. हो, ते सुरू होतंय आता फंक्शन. काही प्रॉब्लेम नाही. हा, मी येतोच तिला घेऊन.
हो आलं लक्षात. ती मुलगी वाचली ना आता. तेच म्हणजे सुमितच्या फंक्शन मधलं विघ्न दूर झालंय ना. हा तेच. हाय. Yep. अण्णा अण्णा ऐका ना अण्णा. सगळं ठीक झालंय आता. व्यवस्थित. हा कुंदन कुंदन नाही का आपला, तो घेऊन गेलाय आणि त्याला डॉक्टरकडे. आता विसरतील सगळे. हा आणि फंक्शन सुरू होईल सुमित सामंतच्या ड्रीमलँड हॉटेलच्या यशाचं सेलिब्रेशन. त्या अनितामुळे आधीच 2 तास वाया गेली. मग काय, पूजाही झाली नव्हती आणि तेवढ्यात हे सगळं. जाऊ दे ना, जस्ट फॉरगेट इट. हे बघा आता असं काही होणार नाहीये, बिलीव्ह मी. लेट्स एन्जॉय द फंक्शन. चला. नो मिस्टर सुमित, इट्स नॉट ओव्हर एट. अण्णा तुम्ही खूप कष्ट करून आपलं छोटं हॉटेल गावात सुरू केलं. तुमच्या पश्चात मी ते सांभाळलं, मोठं केलं. या गावात मोनोपोली होती अण्णा आपली. पण या सुमितच्या ड्रीमलँड हॉटेलनी धंदा बसवून टाकला, सगळं सत्यानाश करून टाकलं. आपल्या अँबिशन हॉटेलला लॉक लागला आणि त्याचाच धक्का बसला ना तुम्हाला. त्याच्याच धक्क्याने तुम्हाला पॅरालिसिसचा अटॅक आला ना. पण मी तुम्हाला वचन दिलं होतं, एक दिवस सुमितच्या हॉटेलला कुलूप लागेल आणि आपलं हॉटेल पुन्हा दिमाखात सुरू होईल. माझं वचन आज पूर्ण होणार आहे. अनिता टेरेसवर जाऊन आरडाओरड करत होती. ती जीव देण्याच्या धमक्या देत होती. तेव्हा ती सगळ्यांचं लक्ष डायव्हर्ट करत होती. कारण माहितीये का, तो माझ्याच प्लॅनचा भाग होता. आणि त्या हॉटेलमधल्या कोणालाही कळणार नाही. हा म्हणजे आता फंक्शन सुरू तर होईल, पण असं काहीतरी घडेल की सुमितचं हॉटेल कायमचं बदनाम होईल. रेप्युटेशन स्पॉईल. हॉटेलला कुलू. ड्रीमलँड हॉटेल बर्बाद. जस्ट वेट अँड वॉच. काय ग, कसला विचार करतेस? कसलंच नाही. बरं मुलांना चहा कॉफी काही दिलंयस की नाही? हो दिले. आता फक्त अस्मिता मॅडमची भेट घालून द्यायची. पण आता पण काय, पूजेच्या वेळी हे सगळं झालं, मला ना उगाच शगुन झाल्यासारखं वाटतंय. कम ऑन नीरजा, अगं एवढी वेल एज्युकेटेड आहेस आणि काय विचार करतेस? हे बघ असं काहीही नसतं. चल तू माझ्याबरोबर. हा मिस्टर सुमित, ते स्वप्न नाही आणि संपलेलं तर मुळीच नाही. अण्णा ऐका ना, सुमितच्या हॉटेलमधले ते मूर्ख लोक जेव्हा अनिताशी बोलण्यात गुंतलेले होते ना, तेव्हा माझी 2 माणसं हॉटेलच्या आत आणि लॉन गपचूप आपलं काम करत. आणि गंमत माहितीये, कोणालाही काही कळायच्या आत त्यांनी आपलं काम फत्ते सुद्धा केलंय. आहे की नाही गंमत? द्या टाळी, द्या टाळी द्या.
द्या टाळी. तुमच्या हॉटेलच्या यशासाठी आणि प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच डिसूजा. सॉरी अस्मिता मॅडम, म्हणजे तुम्ही आमचं फंक्शन अटेंड करायला आलात आणि हा सगळा गोंधळ तुम्हालाच हँडल करायला लागला. हो इट्स ओके. बरं अस्मिता मॅडम, ही मीरा नमस्ते. आश्रय अनाथाश्रमाची कार्यकारी संचालिका आहे. हा, या मुलांना हीच सांभाळते. अस्मिता मॅडम, ही पूजा, हा दीपक, हा आशिष आणि ही कृपा. हाय. अस्मिता मॅडम, खरं तर मुलंच केव्हापासून विचारतायत अस्मिताताई केव्हा येणार आहे म्हणून. त्यांनाच खूप इच्छा होती तुम्हाला भेटण्याची. हो, मलाही या सगळ्यांना भेटण्याची खूप उत्सुकता होती. हो खरंय, अस्मिता मॅडम तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी या फंक्शनला आले आहेत. महेश, राकेश आणि समीर ते सुद्धा येणार होते ना? हो, ते येत आहेत ना, पोहोचतीलच ते थोड्या वेळात. बर. अरे तुम्ही या ना. ती मुलगी अनिता कशी आहे आता? सुमित साहेब ऍक्च्युली काय झालं? काही प्रॉब्लेम? हवं तर आपण ऍडमिट करूया. हो, आय विल पे द बिल. ती डॉक्टरकडे आलीच नाही. वाटेतच तिला शुद्ध आली. म्हणाली मी आता घरी जाते. मग मी तिला खायला दिलं, थोडे पैसे दिले. आता बरं वाटतंय तिला. कुठे राहते ती? वाटेतच तिने एका गल्लीजवळ कार थांबवली. म्हणाली मी इथूनच घरी जाते. ती गल्ली एवढी लहान होती की कार जायला जागा नव्हती आणि पार्किंगलाही जागा नव्हती. म्हणून मग मी गेलोच नाही तिला सोडायला. पोरगी कुठं राहते ते कळलं असतं बरं झालं. मग काय झालं दादा, अस्मिता ताई काही शोधू शकते. हो ना अस्मिता ताई? बरं अस्मिता मॅडम, नमस्कार करून घ्या. हो, ये. आता या फंक्शन मध्ये कुठलंही विघ्न नको. हा बोल. अनिता तिच्या घरी गेली. फंक्शन सुरू झालं ना परत? हो हो झालं शेठ. पण शेठ एक प्रॉब्लेम झालाय. ते जिने अनिताला खाली सोडलं ना, ती साधी सुधी गेस्ट नाही हो. ती प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता आहे. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता? हो, मलाही आत्ताच कळलं. आणि ती आणि तिची माणसं अनिताची जास्तच चौकशी करायला लागले. मग आपलं ठरल्याप्रमाणे अनितानं चक्कर आल्याचं नाटक केलं. मी तिला डॉक्टरकडे नेतो असं सांगून बाहेर नेलं. आता तिला बरं वाटतं असं मी सांगितलंय. पण अस्मिताला संशय आला तर? नाही, तिला कशाला कसला संशय येईल. आणि तिला संशय आलाच तरी आता जे काही घडणार आहे ते अस्मिताही थांबवू शकणार नाही. मग मी इथून निघू का राघव शेठ? नको, इकडेच थांब. लगेच निघालच तर संशय येईल. फक्त एक काम करायचं, तिथे जे जे काही घडत आहे कळवत राहायचं. हो कळवतो. पण त्यांनी अनिताला शोधण्याचा प्रयत्न केला तर? नाही, अस्मिता आणि तिची माणसं अनितापर्यंत पोहोचूच शकणार नाही. हा. हॅलो, तुम्ही आत कशा आलात? अगं दार उघडं होतं म्हणून आत आलो. हे तुझ्यासाठी. ठीक आहे, फळं सुद्धा आणली. आणि ऍक्च्युली आम्ही तुला सॉरी म्हणायला आलोय. हो, आणि तुझ्या तब्येतीची चौकशी करायला आलो. तुम्हाला इथला पत्ता कसा कळला? अगं, तुला डॉक्टरकडे न्यायला आले होते ना, त्यांनी सांगितलं. त्यांनी? हो, त्यांनीच सांगितलं. आणि तू डॉक्टरांकडे का नाही गेलीस? मला बरं वाटायला लागलं म्हणून मी घरी आले.
म्हणजे तुम्ही तुम्ही एवढा त्रास का घेतला? मी सॉरी म्हणायला हवं. ते सॉरी वगैरे राहू देता आता. सुमित सरांनी तुला डॉक्टरांकडे न्यायला सांगितलं. इथल्या गायनोकॉलॉजिस्ट अलका जोशी त्यांच्याकडे. गायनेकोलॉजिस्ट? अगं प्रेग्नेंट आहेस ना तू. हे बघ, चाल ढकल अजिबात करायची नाही. आपण डॉक्टरांकडे जायचं, त्या तुला तपासतील आणि गोळ्या देतील. हे बघ, तू पैशांची अजिबात काळजी करू नकोस. पैशांचं जे काही आहे ते सुमित सर बघतील. तू आम्हाला फक्त मनोजचा नंबर दे, आम्ही शोधून काढू त्याला. तुम्ही कसं शोधणार त्याला? तू ज्यांच्याशी बोललीस त्या कोण आहेत माहितीये तुला? त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेत, अस्मिता मॅडम. डिटेक्टिव्ह? आणि आम्ही त्यांच्याच बरोबर काम करतो. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मनोजचं जे काय करायचं ते आम्ही बघतो. तू तुझी काळजी घे आणि डॉक्टरांकडे जा. सिद्धेश्वर, नाहीतर डॉक्टरांना इकडेच बोलूया. हो, तिला उगाच त्रास नको. मी करते फोन. नाही, तुम्ही डॉक्टरांना कॉल नका करू प्लीज. का? मी प्रेग्नंट नाहीये. म्हणजे मनोजनी फसवलं ते सुद्धा नाटकच होतं ना? का केलंस ते नाटक? मनाली, तू का बोलतेस हिच्याशी? कशावरून ही आत्ता तरी खरं बोलत असेल? तू सरळ पोलिसांना फोन लाव, बोलवून घे त्यांना इकडे. प्लीज, मी पाया पडते तुमच्या. पोलिसांना फोन नका करू. मी हे सगळं नाटक माझ्या आईसाठी केलं. ती खूप आजारी आहे हो. वा वा वा, क्या बात. अजून एक नवीन स्टोरी, नवीन इमोशनल ड्रामा. हा, तू ना स्टोरी रायटर व्हायला पाहिजे होतीस. नाही, खरंच ही स्टोरी नाहीये. माझी आई खूप आजारी आहे हो. तिला ऍडमिट करण्यासाठी मला 20,000ची गरज होती. खूप लोकांकडे मदत मागितली पण मला कोणीच पैसे दिले नाही. मग एका माणसाचा मला फोन आला. तो मला म्हणाला, जर मी ड्रीमलँड हॉटेलच्या टेरेसवर जीव देण्याची धमकी दिल्याचं नाटक केलं तर तुम्हाला पैसे देईल. हो, तो जे सांगत होता मी तसंच केलं. तो हे सगळं शूट करून सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करणार होता. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. खरं बोलते मी हे सगळं आईसाठी केलं, आईच्या जीवासाठी. प्लीज मला गावी जाऊ द्या. ठीक आहे, आम्ही तुला गावाला जायला देतो. एका अटीवर, तुला हे सगळं नाटक ज्यांनी कोणी करायला सांगितलं त्याचं नाव सांग आणि तो कुठे राहतो हेही सांग. नाही, मला त्याचं नाव खरंच माहिती नाही. त्याने फक्त मला फोन केला होता आणि बोलला की मी तुला भेटणार नाही, तुझ्या डॉक्टरांकडे गावी पैसे पोचते करेन, तू फक्त गावी जा. आणि हे शूट अपलोड होणार होतं म्हणून तू नाटक केलंस? हा मॅडम, आत्ता जे काही घडलं त्याने तुम्हाला खूप त्रास झाला असेल. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. पण आता आपण जेवण एन्जॉय करूया. आधी मुलांना थोडं फ्रेश होऊ दे, मग आपण कार्यक्रम सुरू करू. वेटस, मुलांना आधी वाढा. त्यांना भुका लागल्या असतील ना? नको, अस्मिता तरी येऊ दे ना. आम्ही त्यांच्या बरोबरच खाणार. ओके. मंडू सेठने सांगितलं की अनिताने आपल्याला सगळं खोटं सांगितलं होतं. तिला कोणीही फसवलेलं नव्हतं, तिला आत्महत्याही करायची नव्हती, ती प्रेग्नंटही नव्हती. म्हणजे कोणीतरी तिला हे सगळं करायला लावलंय. आणि ज्याने हे करायला लावलंय ना, त्याचा मोटिव्ह क्लिअर नाहीये. जो मोटिव्ह कळलाय तो पटण्यासारखा नाहीये.
त्याचा हेतू नक्कीच वेगळा काहीतरी असणार. अस्मिता मॅडम येत आहे ना, मुलं वाट बघतायत. हो चल. सॉरी सॉरी सॉरी. अरे अस्मिता मॅडम, सॉरी काय म्हणताय? तुम्ही होतात म्हणून हा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह झाला आणि फंक्शन सुरू झालं. सॉरी नका म्हणून. चला आता अस्मिता मॅडम आलेत, आता आपण जेवायला सुरुवात करूया. सगळे जमलेत ना? हो. ते दोघं कुठे गेले? मगाशी होते ते. अच्छा, सिड आणि मनाली. नाही, ज्यांनी जेवण बनवलं ते. हा ते ना, ते येतील. किशोर, बाळू आणि पीटरला बोलवू ना. येतीलच इतक्यात. आणि तुम्ही सगळे थांबलेत का? घ्या ना जेवायला प्लीज. मॅडम प्लीज. हो या. चला मुलांनो, या लवकर. तुमच्यासाठी खीर केलीये, आवडते ना? एक मिनिट थांबा. इथे 2 माणसं होती, हे तुला कसं कळलं? आम्ही त्या खोलीत होतो ना, तिथल्या खिडकीत पाहिलं. 2 माणसं काहीतरी काम करत होती, काहीतरी बोलत होती. आधी एकच माणूस होता, मग दुसरा आला. हे दोघं होते का ते? नाही नाही, हे नव्हते ते. नाही, मग एखाद वेळेस त्यांनी किशोर आणि विनूला बघितलं असेल. नाही, हे पण नव्हते ते. सुमित, मला काहीतरी गडबड वाटते. तुम्ही प्लीज सगळ्यांना एका लाईन मध्ये उभं राहायला सांगता का? हो करतो ना. मुलांनो नीट बघा, यांच्यापैकी ती 2 जण कोणी आहेत? नाही, ह्याच्यातलं कोणीच नव्हतं. ते दोघं वेगळेच होते. नाही, पण यांच्या व्यतिरिक्त फक्त अनिताच इथे आली होती, बाकी कोणीच नाही. ते दोघे होते, ते या टेबलाच्या जवळ काहीतरी बोलत होते. सुमित, आपण मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. आपण हे सगळं जेवण टेस्टिंगला लॅबमध्ये पाठवूया. कदाचित त्यांनी जेवणामध्ये काही मिसळलं असेल तर. ती दोघं इथे यावीत म्हणून अनिता तिथे टेरेसवर नाटकं करत होती. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत होती. हा, तसंच झालं असणार आहे. सुमित, आपण खबरदारी घ्यायलाच हवी. बरोबर आहे तुमचं. हे बघा, टेस्टिंग होईपर्यंत यातलं कुणीही काही खाऊ नका प्लीज. किशोर, हे सगळं आतमध्ये घेऊन जा. डिसूजा, फूड सॅम्पल्स लॅबमध्ये पाठवा क्विक. तुम्ही गेलात तरी चालेल. एक पिढा गेली आणि दुसरी आली. या फंक्शन मध्ये एकामागून एक संकट येतातच आहेत. तुम्ही काळजी करू नका, आपण सगळे मिळून याला सामोरे जाऊया. पोरं बिचारी अजूनही उपाशी आहेत. हे बघा, ड्रीमलँड हॉटेल मधला कुठलाही गेस्ट उपाशी राहणार नाही. हा डिसूजा, ताबडतोब बाहेरून काहीतरी स्नॅक्स ऑर्डर करा सगळ्यांसाठी. आणि स्वीट मध्ये बासुंदी मागवा. या, डोंट वरी.
हे बघा, हे सुमितचं हॉटेल ड्रीमलँड. ती अनिता आहे ना, इथे होती टेरेसवर. आणि हे काय माहितीये? हे का माहितीये का? लॉन. सगळे लॉनवर आले. का माहिती? खीर खायला. मी खीर खाल्ली, बुडबुड घागरी. मी खीर खाल्ली, बुडबुड घागरी. मी खीर खाल्ली, मी खीर खाल्ली, बुडबुड घागरी. मी खीर. हा कुंदन, बोल, काय झालं? ओके, ठीक. लॅब रिपोर्ट आला? हो मॅडम, तुमचा अंदाज बरोबर होता. त्या खिरीमध्ये उलट्या होतील असं औषध मिसळण्यात आलं होतं. म्हणजे सगळ्यांनी खीर खाल्ली असती तर ना उलट्या झाल्या असत्या. किती वाईट वृत्ती आहे ही. हे कोण आणि का करतंय? काही माणसं इग्न संतोषी असतात, त्यांना दुसऱ्याचा आनंद बघवत नाही. आपलं हॉटेल असून सुद्धा आपण बाहेरून खाणं मागवतो. हे फंक्शन सुरळीत पार पडू नये ना म्हणून कोणीतरी मुद्दाम हे सगळं करतंय. ठीक आहे, एनिवेज हे बघा, आत्ता तरी हे संकट टळलंय की नाही. आणि मॅडम, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. हो स्मिता मॅडम, तुमच्यामुळे एकदा नाही दोनदा अनर्थ टळलाय. येस, सो लेट्स स्टार्ट द फंक्शन. चला. अण्णा ऐका ना. हो ऐका ना, ऐकताय का? अण्णा, त्या अस्मिताला आहे ना खिरीमधल्या औषधाचं प्रकरण कळलं म्हणून सुमितला असं वाटतंय की संकट टळलं. पण खरं तर तसं नाही. खरं तसं नाहीये. त्यांना अजून माहिती नाहीये की अजून किती मोठं संकट आतमध्ये चिता बांधत बसताय. खीर तो फक्त झलक होती, फिर अभी बाकी है. आणि जेव्हा सगळं अस्मिताला कळेल ना तेव्हा खूप उशीर झाला असेल. खूप उशीर. मॅडम, कसला विचार करता? संकट टळलं ना? बंडू, खरंच संकट टळलंय? म्हणजे नीरजा आणि सुमितला टेन्शन यायला नको म्हणून मी काही बोलले नाही, पण धोका पूर्णपणे टळलाय असं मला वाटत नाही. तुम्हाला असं का वाटतं मॅडम? म्हणजे तूच विचार कर. अनिता टेरेसवर उभं राहून जीव देण्याच्या धमक्या देते, पण ती सगळी एक रचण्यात आलेली कहाणी होती. जवळजवळ तासभर तरी दोन माणसं लॉन मध्ये आणि हॉटेलच्या आवारात वावरत होती. त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. हे एवढं सगळं फक्त खिरीत उलटीचं औषध मिसळण्यासाठी. मला तर 2 मिनिटं पुरेशे. बंडू, तेव्हा खीर किचन मध्ये नव्हतीच, इथे होती लॉन मध्ये. आणि हो, मुलांनी सांगितलं की त्यांनी लॉन मध्ये आधी एका माणसाला पाहिलं, मग दुसरा माणूस तिथे आला. मग तो दुसरा माणूस एवढा वेळ कुठे होता आणि काय करत होता?
अण्णा, हो अण्णा, ऐकताय का? हिरीचं मॅटर कळाल्यामुळे ना सगळे रिलॅक्स असतील. स्मितालाही वाटलं असेल संकट टळलं. ती आता काही शोधणार नाही तिकडे. पण संकटाचा खरा चेहरा आणि त्याचा तमाशा आणि खिरीतल्या औषधापेक्षाही जास्त भीषण आहे. भीषण. नाही पण त्यांना फक्त खिरीत औषध मिसळायचं असतं ना तर ते त्यांच्यासाठी सहज शक्य होतं. हे एवढं सगळं कारस्थान फक्त त्या औषध मिसळण्यासाठी? त्यांचं नक्कीच काहीतरी वेगळं कारस्थान असतं. काहीतरी आहे, बनू नक्की काहीतरी आहे आणि तेच आपल्याला शोधून काढायचं. आणि मला खात्री आहे शोधलं की सापडतच. एक प्यार का नगमा है ये लाल रंग. हो अण्णा, हे बघा, हा जो लाल ठिपका दिसतोय ना तुम्हाला, हा तिथे कुठे बघताय? इथे हा बघा ना ठिपका. काय माहिती? समय आहे, समय. आणि त्याच्या खालचा हा लाल ठिपका म्हणजे बॉम्ब आहे, बॉम्ब. त्या समयची जी एक वात आहे ना, त्या वातीमध्ये एक चीप लावली. चीप, यु नो चीप, नो? हो, चीप यू आर. हा, पण चीप. त्या वातीत एक चीप लावली. जसजशी वात पेटत जाईल ती चीप तापेल आणि त्या चिपशी कनेक्टेड असलेला बॉम्ब कुठे? खला. जिंदगी और कुछ भी नहीं. धड़ाम. ये लाल रंग. बम. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. अण्णा, हात ना. आता नको. बूम. सगळी लहान मुलं त्यात मारली जातील आणि सुमितची केवढी बदनामी होईल ना. हो, त्याचं हॉटेल बरबाद. त्याच्या संपूर्ण हॉटेलची राख रांगोळी होईल. होईल ना? हो म्हणा. हो 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 म्हणा. हो हो होईल. होईल राख रांगोळी त्याची ना. धमाक्याची वेळी जर अस्मिता ही स्टेजवर असली तर अस्मिता सुद्धा इतिहास जमा होणार. होणार ना? हो म्हणा. हो म्हणा. आणि मग तिच्यामुळे बर्बाद झालेले आणि शिक्षा झालेले सगळे लोक मला आणि आपल्या हॉटेलला दुआ देतील. दुआ. वाह. त्या खिरीमध्ये उलट्या होतील असं औषध मिसळण्यात आलं होतं. त्या माणसाचा नक्की हेतू काय असेल? संकट येणार आहे हे तर नक्की, पण कुठल्या दिशेने येणार आहे ते कळत नाही.
कोणाला फोन करतेस? गावी गावी फोन करते, पण कोणीच फोन उचलत नाहीये. आईच्या तब्येतीची काळजी वाटते खूप. तू कशाला टेन्शन घेतेस? आम्ही करतोय ना सोय तुझी गावाला जायची. तुम्ही का त्रास घेताय? मला मिळेल स्टँडवरून गाडी. तुम्ही हॉटेलचं फंक्शन अटेंड करा ना. अगं त्या फंक्शनचं एवढं महत्व नाहीये आम्हाला. आणि तुला कोण पैसे देत आहे ते बघायचं आहे ना आम्हाला. मी सांगितलं ना, ते घरी पैसे पोहोचते करणार आहेत. आणि त्यांनी जर पैसे पोहोचवलेच नाही तर तू आईवर उपचारच करणार नाहीस? अनिता, तू इथे काय करतेस? अगं गावावर निरोप होता, तुझी आई सिरियस आहे, चल लवकर. काय? आई सिरियस आहे? हो. एक मिनिट. हा कोण आहे? हा माझा शेजारी आहे. अगं चल लवकर, बस सुटायची वेळ झाली. काय तुला कधीपासून शोधतोय, तू पण ना धन्यवाद आहे. हा महेश, अनिता एका बाईकवाल्या बरोबर गेली, त्याला फॉलो कर. चल. हा मॅडम, बोल मनाली. आम्ही आता अनिता बरोबरच होतो. म्हणजे एक माणूस आला आणि तिची आई खूप सिरियस आहे असं तिला सांगून एसटी स्टँडवर घेऊन गेला. आम्ही जाऊ का त्यांच्या मागे? नाही नको, महेशला तिला फॉलो करू दे, तुम्ही दोघं इथे या. बरं ठीक आहे. बंडू, 2 माणसं इथे लॉनवर होती. अनिता वर टेरेसवर होते. सगळ्या गोष्टी प्लॅन प्रमाणे चालल्या आहेत की नाही हे पाहायला तिसरा माणूस नक्की असणार. कदाचित हॉटेलमधल्या माणसांमध्येच. मॅडम आपण आत बघूया. एक मिनिट. या ना अस्मिता मॅडम. मीरा मुलांना तयार करते, ती आली की मग आपण प्रोग्राम सुरू करू. हो, सिड आणि मनाली सुद्धा पोहोचतायत. म्हणजे अनितांनी त्यांना चकवा दिलाय तर आता मला सटकायला हरकत नाही. पण अस्मिताच्या मनात अजून काही संशय असेल का? आणि त्यांनाही मुलांचा कार्यक्रम पाहायचाच आहे. अरे वा. मुलांचा कार्यक्रम झाला की मग मात्र आम्ही निघू. अस्मिता मॅडम, सगळं व्यवस्थित होईल ना? सगळं व्यवस्थित. आणि काही झालंच तर आम्ही आहोतच. म्हणजे अस्मिता आणि तिची टीम सगळी बेसावत झाली आहे. प्रकरण खिरीपुरतच मर्यादित होतं असं यांना वाटतं. खरंच तुम्ही आहात म्हणून टेन्शन नाही. तुम्ही प्लीज बसून घ्या ना मॅडम. हो. पराग आणि अपर्णा तर सुमित आणि नीरज असे फ्रेंड्स. महाजन जोडपं तर साधं वाटतंय. मग इथे कोण होतं? की स्टाफ पैकी कोणीतरी यात सामील आहे? स्टाफ पैकी आणि गेस्ट पैकी सगळेजण इथे दिसतात. मग तो माणूस कुठे? पाहिजे तर मी नेतो हिला डॉक्टरकडे. तुम्ही फक्त हिला माझ्या कारमध्ये ठेवा. काय आधीच फंक्शन सुरू व्हायला उशीर झाला. सुमित, एक मिनिट. डिसूजा, यू प्लीज कॅरी ऑन. हा मॅडम. अनिताला डॉक्टरकडे घेऊन गेला तो माणूस कुठे? मगाशी मी त्यांना स्विमिंग पूल जवळ कोणाशी तरी बोलताना बघितलं फोनवर.
मॅडम बाहेर कुठं बी नाही येतो. सुमित तो कोण होता? नाही, मला त्याचं नाव नाही माहित. काय? अहो तुमचा गेस्ट होता ना तो. ही वॉज नॉट इन्व्हायटेड. म्हणजे ऍक्च्युली आमचे एक वेल विशर आहेत शर्माजी. ते प्रोग्रामला येऊ शकले नाहीत म्हणून त्यांनी त्या माणसाबरोबर बुके पाठवला होता. विश यू वर्स्ट ऑफ लक. हे जो कोणी करतोय त्यांनी नाव न सांगता इशारा दिलाय आणि हा गायब झालेला त्याचाच साथीदार असू शकतो. सुमित, कार्यक्रम सुरू व्हायला वेळ असेल तर तुमचं हॉटेल पाहायला आवडेल आम्हाला. हो, माय प्लेजर. या ना प्लीज. या. या. सॉरी अस्मिता मॅडम, म्हणजे मला स्वतःला तुम्हाला हे सगळं हॉटेल दाखवायचं होतं, पण या सगळ्या गडबडीमध्ये राहून गेलं. आणि थँक्यू, म्हणजे तुम्ही मला आठवण केलीत म्हणून माझ्या लक्षात आलं. आपण एक काम करूया, आपण हॉटेल बघण्याची सुरुवात रिसेप्शन पासून करूया. म्हणजे रिसेप्शन मध्ये कसं आहे, आम्ही हे जे काय झालं अस्मिता मॅडम? आत मी काही बोलले नाही, पण मला असं वाटतं की इथे काहीतरी घडणार आहे.